एका आजीने मला काजूच्या बिया आणून दिल्या होत्या. तर म्हटलं आता काजूची भाजी करूया. पण काय झालं की कामातनं 4-5 दिवस तसेच राहून गेल्या. तर आज म्हटलं काजूच्या बिया कापून घेऊया. तर आता कापायला घेतल्यात पहाटे सकाळी. पहिल्या म्हटलं काजूच्या बिया कापून घेऊया आणि मग भाजी बनवूया. तर आज आपण सुकी भाजी कशी बनवतात ते बघूया. तर पहिल्यांदा काय केलं, तर काजूच्या बिया कापून घेतल्या. त्यानंतर चाकूने त्यातल्या बिया काढून एका पाण्यामध्ये ताटात पाणी घेऊन त्याच्यात ठेवून टाकल्या की जेणेकरून तो चीक आहे ना तो पाण्यात उतरेल यासाठी. नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर. आई फुडीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काजूच्या बियांची भाजी दुसरी पद्धत कशी बनवतात ते शिकूया. तर पहिल्यांदा काय करायचं, काजूच्या बिया आता गॅसवरती गरम करत ठेवते थोडंसं पाणी घालून. काजूच्या बिया सगळ्या कापून झाल्यात. आता त्या गॅसवरती उकळत ठेवते. गरम करून घेतल्याने काय होतं की त्याच्यावरचं काजूच्या बियांचा चीक निघून जातो आणि सालं पटापट निघतात. आता ही उकळी काढून घेतल्यामुळे बघा सालं कशी पटापट निघतात. काजूच्या बिया सगळ्या सोलून घेतल्यात. सोललेल्या बिया पण कोमट पाण्यामध्ये ठेवायच्या जेणेकरून चीक आहे तो थोडाफार निघून जातो आणि आपल्या घशाला खोकवत नाही. कढईत तेल घातले, त्याच्यामध्ये कढीपत्त्याची फोडणी दिली. आता कांदा घातला, बारीक कांदा कापून घेतला होता, तो लाल करून घेतला. आणि आता टोमॅटो पण बारीक करून घेतला होता, तो चांगला आता हलवून मिक्स करून घ्यायचा. टोमॅटो चांगला एकजीव झाला पाहिजे. त्याच्यात थोडीशी हळद टाकून ते हलवून घ्यायचं चांगलं. त्याच्यानंतर भाजका मसाला 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा आणि अर्धा चमचा चिकन मसाला, हे सगळं सामान त्याच्यात टाकायचं आणि चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ज्या काजूच्या बिया सोलून घेतल्या होत्या त्या भिजत ठेवल्या त्या पाण्यात त्या टाकायच्या आणि त्या टाकल्यावर त्या पण चांगल्या हलवून घ्यायच्या. हलवून घेतल्यावर त्याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं आणि ते पण चांगलं हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर वरती ताटात पाणी घेऊन कढईवर ठेवून द्यायचं वाफेवर. भाजी शिजवायची आहे ती, पाणी घालायचं नाही. नंतर थोडंसं पाहिजे तर पाणी घालू शकतो आपण. तर हे बघा आता मी थोडंसं पाणी घातलं आहे. आता चांगलं हलवून घेते. पुन्हा भाजी करपू नये म्हणून चमच्यानी ढवळायची असते. पुन्हा ताटावर पाणी घेऊन ताट ठेवलं होतं मी कढईवर. तर ते पण 5 मिनटांनी पुन्हा काढलं आणि आता भाजी शिजले काय बघूया. हे बघा काजूची बी शिजले, तर भाजी शिजलेली आहे. आता त्याच्यावर शेवटी कोथिंबीर घालायची आणि ती पण थोडीशी चमच्याने हलवून पुन्हा वरती त्याच्यावर ताटात ठेवून द्यायचं 1-2 मिनटासाठी. पुन्हा चेक करायची भाजी झालेली आहे. आता मी ही भाजी डिशमध्ये काढून घेते आणि खाऊन बघते कशी झाली आहे ती. हिला आपण काजूच्या बियांची चटणी पण बोलू शकतो. खूप छान होते, करून बघा. मस्त झाले, छान झाली. अशी रेसिपी करून बघा. बिया चांगल्या शिजल्यात पण टेस्टी झाल्यात. अशा प्रकारे सुकी काजूची भाजी खूप छान बुम 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 करून बघा, झटपट पटापट.